नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। काही वर्षांपासून राज्याच्या राजकारणात खूप उलथापालथ झाली। सरकार स्थापन झाले, नंतर काही नाट्य झाले, सरकार बदलले, परत नाट्य झाले, पहाटेचा शपथविधी झाला आणि अशा प्रकारे हे नाट्यमय राजकारण अद्याप सुरूच आहे। या सगळ्यात मित्र असलेले पक्ष कधी विरोधक बनले हे सुद्धा कळलं नाही आणि युत्या स्थापन झाल्या। हा सगळा प्रकार इतका गोंधळात टाकणारा होता की यामुळे नेमकं चाललंय तरी काय आणि नेमकं कोण कोणाबरोबर आणि कोण चुकीचं आहे हेच कळत नव्हतं। पण ते म्हणतात ना की सत्य फार काळ अंधारात राहू शकत नाही। या म्हणीनुसार हळूहळू सगळ्या गोष्टी उघड होत गेल्या आणि हळूहळू हे समोर येऊ लागलं की आधी भाजपच्या विरोधात असलेले मंत्री भाजप सोबत जाण्यास का तयार झाले आणि तेही अचानक का। आज या सगळ्या विषयावर बोलायचं कारण हे की आज जी गोष्ट समोर आली आहे तीही या सगळ्या विषयाशी संबंधित आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी एक मोठा दावा केलाय। ईडी पासून सुटका व्हावी यासाठी आपण भाजप सोबत गेलो असा दावा छगन भुजबळ यांनी केलाय। ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या 2024 द इलेक्शन डेट सरप्राइज्ड इंडिया या पुस्तकात याबद्दल नमूद करण्यात आले आहे। यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। आधीच विरोधक म्हणतात की ईडी, सीबीआय आणि सरकारी यंत्रणा हे भाजपच्या इशाऱ्यावर काम करतात आणि आता भुजबळांच्या या दाव्याने ऐन निवडणुकीत भाजपसाठी संकट उभे करून ठेवले आहे। त्यांनी पुढे अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दलही काही खुलासे केले आहेत। इतकंच नाही तर ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या 2024 द इलेक्शन डेट सरप्राइज्ड इंडिया या पुस्तकात राजकीय वर्तुळातील अनेक खळबळजनक गोष्टींचा दावा करण्यात आलाय। या पुस्तकात हमारे साथ ईडी है या शीर्षकाखाली राज्यातील राजकारण आणि पक्ष फोडाफोडीच्या राजकारणामागील कथित सत्य नमूद करण्यात आलंय। यात छगन भुजबळ, शरद पवार, अजित पवार, सुनील तटकरे, अनिल देशमुख यांच्यासह अनेक नेत्यांच्या नावांचा समावेश आहे। या पुस्तकात करण्यात आलेल्या दाव्यानुसार छगन भुजबळ यांनी मुलाखतीत सांगितले होते की मी ओबीसी असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लागल्या होत्या। मी जर उच्च जातीचा असतो तर मला असं वागवलं नसतं। 2-2.5 वर्षे तुरुंगात काढल्यावर जामिनावर असताना ईडीची पुन्हा नोटीस आली। आधी 100 कोटींच्या आरोपांवरून राष्ट्रवादीचे आणखी एक नेते अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली होती। तुरुंगात असताना भाजपमध्ये सहभागी व्हा तरच सुटका होईल असे अनिल देशमुखांना सांगण्यात आले होते। मलाही अशाच प्रकारे अडकवण्याचा पुन्हा प्रयत्न सुरू होता। मला अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना ईडीने अटक केली होती। या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपशी हातमिळवणी केल्याशिवाय आपली सुटका नाही असं सर्वांना वाटत होतं। यामुळे आम्ही हा विषय पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मांडला। शरद पवारांना हे सर्व काही समजत होतं पण ते भाजप बरोबर जाण्यास अनुकूल नव्हते। यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या आमदारांनी भाजप बरोबर हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला। हा निर्णय पक्षाच्या बहुतांश नेत्यांना मान्य होता। भाजप बरोबर गेल्याने ईडीच्या जाचापासून सर्वांची सुटका झाली असे छगन भुजबळांनी म्हटल्याचा दावा या पुस्तकात करण्यात आलाय। आता अजित पवारांच्या मागे कोणते संकट होते आणि त्यांनी अचानक महायुतीत प्रवेश करण्याचा निर्णय का केला असावा याचे कारण नाही म्हटलं तरी सगळ्यांनाच ठाऊक आहे आणि आता या पुस्तकात करण्यात आलेल्या दाव्याने या गोष्टींना दुजोराच मिळाला आहे। पुस्तकात लिहिले आहे की अजित पवार यांचीही ईडीने चौकशी सुरू केली होती। साखर कारखान्याच्या विक्रीवरून अजित पवार यांना घेरण्यात आले होते। या कारखान्यात सर्वाधिक भागभांडवल हे अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावे होते। कदाचित पत्नीला अटक होऊ शकते असे अजित पवारांच्या निदर्शनास आणून देण्यात आले। त्यामुळे अजित पवारांनाही घाम फुटला होता। यानंतर अजित पवार यांनी लगेचच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासह शरद पवारांची भेट घेतली होती। यावर तोडगा कसा काढायचा यावर चर्चा झाली। प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात ईडीची कारवाई सुरू झाली। त्यांच्या इमारतीमधील 4 मजले ईडीने जप्त केले। सुनील तटकरे यांचीही ईडी चौकशी करण्यात आली। या तिन्ही नेत्यांनी भाजप बरोबर हातमिळवणी करू अशी भूमिका शरद पवारांकडे मांडली होती। शरद पवारांनी भाजप सोबत जाण्यास नकार दिल्यावर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी भाजपच्या नेत्यांबरोबर वाटाघाटी सुरू केल्या। भाजप बरोबर हातमिळवणी करण्याच्या बदल्यात ईडीची चौकशी सुरू असलेल्या नेत्यांची प्रकरणे बंद केली जातील तसेच यासाठी यंत्रणेकडून पाठपुरावा केला जाणार नाही असा दावा या पुस्तकात करण्यात आलाय। मात्र आता येतो कहाणीमध्ये ट्विस्ट।
छगन भुजबळ यांच्या कार्यालयाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. अशी कोणतीही मुलाखत छगन भुजबळांनी दिलेली नाही असे त्यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मग हा सगळा प्रकार नेमका आहे तरी काय? छगन भुजबळांनी मुलाखत देऊन आता ते या गोष्टी अंगाशी येऊ नये म्हणून नाकारत आहे की या पुस्तकात करण्यात आलेले दावे खोटे आहेत? तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि बघत रहा देशोन्नती. नमस्कार.